आत्ताच्या घडीला नांदेडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे। माजी राज्यमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर माधवराव पाटील किन्हाळकर यांचा पक्षाला रामराम। आजच दिली सोडचिठ्ठी, लवकरच जाहीर करणार नवीन भूमिका। माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात नुकताच प्रवेश केला। त्यानंतर आता नांदेडमध्ये भाजपला दुसरा धक्का बसला आहे। माजी मंत्री डॉक्टर माधवराव किन्हाळकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे। भाजपचे उदगीर मतदारसंघाचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी भाजपला रामराम ठोकला असून त्यानंतर नांदेडमध्ये माधवराव किन्हाळकर यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे। किन्हाळकर शरद पवार गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। माधवराव पाटील किन्हाळकर यांनी 10 वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून भाजपमध्ये प्रवेश केला होता, पण किन्हाळकर यांना मागील 10 वर्षात भाजपने कुठलीही जबाबदारी दिली नाही, त्यामुळे ते भाजपमध्ये नाराज असल्याचे बोलले जात आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे माधवराव पाटील किन्हाळकर यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे। यामुळे नांदेड जिल्ह्यात भाजपला मोठे खिंडार पडले आहे। एकमेकावरचा परस्परावरचा विश्वास त्या ठिकाणी कमी होतो, त्यावेळेस मात्र अशा प्रकारच्या गोष्टी घडतात। मी 10 वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये होतो, त्यावेळेसची भारतीय जनता पार्टीची विचारधारा, त्यावेळेसचे त्यांच्या विचाराच्या संदर्भातली असलेली कटिबद्धता आणि त्या अनुषंगाने घेतलेले त्यांच्या त्या भूमिका, याच्यामध्ये वरचेवर 2014 पासून प्रत्येक निवडणुकीगणिक त्या ठिकाणी फरक पडत गेलेला आहे। आणि मग तो पडत चाललेला फरक कदाचित तात्कालिक असेल असं वाटत होतं आणि हळूहळू त्याच्यात सुधारणा होईल असंही वाटत होतं, पण पाहता पाहता 2014चा असलेला पक्ष आज 2024ला 91वरती त्या ठिकाणी चालतानाचं चित्र दिसतं आहे। पक्षाच्या गॅरंटीच्या ऐवजी व्यक्तीच्या गॅरंटीचं स्वरूप त्या ठिकाणी घेतलं गेलेलं होतं। आणि या निवडणुकीच्या वेळेस ज्या सामान्य माणसाच्या, शेतकऱ्यांच्या, बेरोजगारांच्या संदर्भातल्या असलेल्या भूमिका आणि त्याचबरोबरती सामाजिक सौहार्दता ठेवण्याच्या संदर्भातले आणि घटनेमध्ये सांगितलेली जी काही सौहार्दता आहे आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टिकोनातून ज्या काही भूमिका घ्यायला पाहिजे होतं ते घेतानाचं चित्र त्या ठिकाणी दिसलेलं नाही। देशाच्या आर्थिक परिस्थितीच्या बाबतीमध्ये एकीकडे सांगायचं की आमचा GDP वाढतो आहे, पण मग मात्र लोकांचं पर कॅपिटा इन्कम वाढताना आम्हाला दिसलं नाही। आणि मग पर कॅपिटा इन्कम न वाढता GDP वाढला म्हणत असल्यानंतर याचा अर्थ असा झाला की काही ठराविक लोकांच्याकडे संपत्ती गेलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये बाकीच्या लोकांच्याकडे संपत्ती अंतर त्यातलं वाढलेलं आहे। ही सामाजिक विषमता, आर्थिक विषमता वरचेवर जास्त होतानाचं चित्र दिसतं आहे। 61 वर्ष 55 लाख कोटी रुपये खर्च भारताच्या डोक्यावरती होतं, आज ते 205 लाख कोटीपर्यंत जात आहे, पण त्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी प्रगती आणि लोकांचं जीवनमान उंचावतानाचं चित्र दिसत नाही। तशा अनेक गोष्टी आहेत ज्या सामाजिक संदर्भानं आणि देशाच्या राज्याच्या संदर्भानं आम्ही लोक कार्यरत राहिलो, तेव्हा कल्पना देऊनसुद्धा आपले या मानसिक राजकीय अस्वस्थता लक्षात आणून दिल्यानंतरसुद्धा कसल्याच प्रकारची त्याच्यामध्ये ते संवाद किंवा सौहार्दता दिसत नसेल। पक्षीय भूमिकासुद्धा जगण्याच्यासाठी म्हणून पक्षाच्या स्तरावरती देखील काही मिळावा अशातला भाग नाही, पण प्रचाराचं काम करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा कुठे त्या ठिकाणी सहकार्य केले जात नसेल किंवा तशी संधी उपलब्ध करून दिली जात नसेल, निदर्शनास आणून दिल्यानंतरसुद्धा दिली जात नसेल, तर तेव्हा साहजिकच अस्वस्थता निर्माण होते। आपण का राहतोय त्या पक्षामध्ये, अशा प्रकारच्या भूमिका माझ्या मनामध्ये निर्माण होत गेल्या आणि त्याची परिणती आजच्या राजीनाम्यामध्ये झालेली आहे। मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक, पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह।